माईर्स MIT शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मातोश्री स्वर्गीय सरस्वती कराड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेल्या श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त MIT कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभागृहात स्वास्थ्य आणि मनःशांती या विषयावर सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉक्टर संजय उपाध्ये यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उषा विश्वनाथ कराड, प्रकाश जोशी, विद्या जोशी तसेच सहकार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुचित्रा कराड नागरे, SSKHचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तुषार खाचणे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिरीष भातलवंडे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अमोल सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते। तसेच शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, आरोग्य क्षेत्रातील नागरिक तथा हास्य क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुचित्रा कराड नागरे म्हणाल्या, स्वास्थ्य, सेवा आणि सुशिक्षण या 3 तत्वांवर आधारित या हॉस्पिटलमध्ये 100पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णसेवा दिली जात आहे। अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा या रुग्णालयात दर्जेदार रुग्णसेवा देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले। सरस्वती कराड रुग्णालयाबद्दल सांगायचं झालं तर कराड सरांच्या आईचं नाव सरस्वती होतं आणि कराड सर खूप लहान असताना त्यांचं देहावसन झालं आणि MITच्या अनेक संस्था निघाल्या। MIT द लॉंग ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा आहे, तिथे कुठेही आमच्या कुठल्याही ट्रस्टीने आजपर्यंत हट्टा झाला नाही की माझ्या नावाने संस्था बनवा। पण 30 वर्ष झाल्यानंतर माझे धाकटे काका काशीराम नाना हे माझ्या वडिलांना एक दिवस म्हणाले की अण्णाभाऊ, म्हणजे त्यांना घरी अण्णाभाऊ म्हणतात, की आपण एवढं उभारलं आहे पण मला असं वाटतं की आपल्या आईच्या नावाने पण एखादं काहीतरी सेवाभावी युनिट संस्थेने आता 40 वर्षांनी का होईना उभारणं गरजेचं आहे। मग MIMR मेडिकल कॉलेज 1995 साली तळेगावला निघालं आणि 1989 साली MIMSR मेडिकल कॉलेज लातूर हे तिथे 100 एकरावर कार्यरत आहे। फिजिओथेरपी कॉलेज, नर्सिंग कॉलेज अशा अनेक संस्था आहेत। 8 वर्षापूर्वी लोणी काळभोर येथे विश्वराज हॉस्पिटल नावाने एक हॉस्पिटल निघालेलं आहे। पण कराड सरांच्या धाकट्या भावाच्या इच्छेनुसार आणि सर्व ट्रस्टींच्या एकमताने ह्या रुग्णालयाची स्थापना गेल्या वर्षी 23 जून 2025 साली झाली आणि आजपर्यंतचा प्रवास हा मला वाटतं MITने आम्हाला जी शिक्षण पद्धती आणि जे कार्य करण्याचं व्रत दिलेलं आहे की सेवा, स्वास्थ्य आणि सुशिक्षण हा भाव मनाशी बाळगून पूर्ण सरस्वती कराड रुग्णालयाची टीम, अमोल सहस्त्रबुद्धे आमचे भातलवंडे सर मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत, तुषार खाचणे सर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत आणि अनेक माझे कर्मचारी, 100हून अधिक डॉक्टर्स हे सर्वजण गेले 1 वर्ष ह्या हॉस्पिटलमध्ये अविरत काम करत आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की जे कोणी रुग्णालयात ज्यांना गरज लागली ते आले। म्हणजे शिक्षण संस्था आणि रुग्णालयात एक फरक आहे की शिक्षण संस्थेमध्ये आपण ॲडमिशन घेतो, तिथे शिक्षण घेतो आणि जातो, पण रुग्णालयात कोणी यावं, तुम्ही रुग्णालयात या असं कधी कोणाला म्हणण्याची वेळ नाही। मला वाटतं 2-3 ठिकाणं जी आहेत ती कोर्टाची पायरी, पोलीस स्टेशनची पायरी आणि हॉस्पिटलची पायरी कमीत कमी लागली तर चांगलं असं आपण नेहमी म्हणतो। पण तरीसुद्धा आज एवढंच म्हणेन की आपण सर्वजण आमच्या आणि संजय उपाध्ये सरांच्या प्रेमाखातर आज इथे आला, तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। उत्तम स्वास्थ्य आणि मनःशांती हवी असेल तर प्रत्येकाने स्वतःला ओळखावे। आपल्या आजाराकडे आपण कसे पाहतो यावर आरोग्य अवलंबून असते। आहार आणि बोलण्यावर संयम ठेवला तर सर्व काही शक्य होते। श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास यांचा योग्य ताळमेळ बसवून आत्मचिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन करून डॉक्टर संजय उपाध्ये पुढे म्हणाले, मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी हसणे हे सर्वोत्तम औषध आहे। आपल्या आजाराकडे आपण कसे पाहतो यावर आरोग्य अवलंबून असते। परिस्थिती आणि व्याधीला विनोदी बुद्धीने स्वीकारण्याची कला शिकावी। शरीराचे मालक बनण्यापेक्षा सतत ट्रस्टीची भावना ठेवावी। आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण प्रतिक्रिया आणि विचार हे असतात। व्याधी झाल्यावर डॉक्टरांकडे गेल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवून उपचार करा। स्वतःचे आत्मचिंतन करून आजाराचे कारण शोधावे। भय संपले की जीवनात आनंदाचे अंकुर फुटतात। अहंकार आणि केवळ शाब्दिक ज्ञान जीवनाला वृक्ष करतात। त्यामुळे आयुष्यात सिरियस न होता ॲडजस्ट करायला शिका, म्हणजेच जस्ट ॲड करा। आपल्या आचरणावरच मनःशांती आणि उत्तम आरोग्य अवलंबून असते, असेही डॉक्टर संजय उपाध्ये यांनी यावेळी सांगितले। त्याला नाही विचारत, पण 4-4 वर्ष 6-6 वर्ष मेहनत करून स्पेशलाइज झालेल्या डॉक्टरला मात्र औषध देतो
याचे साईड इफेक्ट आहेत का? डॉक्टर नाराज का होतो तुमच्यावर? इथून नाराज होतं, अरे आलाच ना तर विश्वास ठेव ना माझ्यावर. मी सांगतो ते आई संपला म्हणतात, तसं घडत नाही. तिथे श्रद्धेचा मुद्दा आणि म्हणून आजार अनेक प्रकारचे आहेत. आता सगळ्यांना विविध प्रकारचे आजार असतील. ब्लड प्रेशर आहे, ते पुन्हा आपल्याच ताब्यात आहे, तुमच्या मनावरती अवलंबून आहे. ब्लड प्रेशर 120-80 मला तरी सांगत राहतं उपाध्ये तुम्हाला बरोबर 100 कधी आयुष्यात मिळणार नाही. कधीतरी 20 जास्त मिळणार, कधीतरी 20 कमी मिळणार. 20 जास्त 20 कमी, 120-80. तुम्हीच अट्टा असताना हातात वेळी घालून मात काढत नाही, मला परफेक्ट राहतं. मग काय होतं, तुमचा ECG कसा असतो, मूळ खालीवर खालीवर आता ECG येतो की नाही आपला, ते खालचे बिंदू मान्य करा ना. ECG ते करत नाही, आम्हाला गोष्ट वरच पाहिजे. परफेक्ट. मग ECG सरळ येतो आणि मग लोक सरळ. ही जी फ्लेक्सिबिलिटी आहे ना, ती तुमच्या आयुष्यामध्ये आणता आली पाहिजे. ती आपण आणत नाही, ते आम्ही मान्य करत नाही. आणि ही रचना स्वास्थ्यासाठी स्वस्थ म्हणजे काय, मला ठाऊक आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा तिथेच आहे. तुम्ही तुम्हाला ओळखता का, इथेच सगळ्यात मुद्दा आहे पहिला. आणि ती ओळख होत नाही, ती ओळख करून घ्यावी लागते. आपणच आपल्याला करून घ्यावी लागते. नाही तर मग लोक म्हणतात की मी ओळखून आहे तुम्हाला. म्हणून श्वास सर्व सगळ्यात करून मला उद्यापासून खूप मस्त. सर्व सगळे उठत आणि स्वतःचा श्वास ऐकायचा. इतकी गंमत ऐकायचा. आपल्याला काही दिवसभर दुसऱ्याचं ऐकायचं नाही आहे. सकाळी उठलं आधी आपलं ऐकायचं, स्वतःचा श्वास ऐकला की बरोबर मन एकाग्र होतं. आणि मग त्या श्वासाच्या हालचालीमध्ये आपल्याला लक्षात येतं की काय गडबड आहे, कुठे गडबड आहे. आणि हे त्या पद्धतीनं संपूर्ण भारतीय वैद्यकशास्त्र ह्या पद्धतीनंच प्रवास करतं. कुठचं शास्त्र पूर्ण नाही आहे. ना आयुर्वेद पूर्ण आहे, ना होमिओपॅथी पूर्ण आहे, ना ॲलोपॅथी पूर्ण आहे. प्रत्येक वेळेला हा मुद्दा येणारच आहे. सगळे एकमेकांशी संगनमत करून करायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये आधी आपल्याच विचारांशी संगनमत केल्याशिवाय तुम्ही समोरच्या शास्त्राला तोंड देऊ शकत नाही. कसं आहे, म्हणून मी त्या स्वास्थ्याकडे जाताना विनोद हे एक औषध समजतो, हसणं हे एक औषध समजतं. त्यामुळे डॉक्टरचं अशा पद्धतीनं विनोदी असणं हे स्वास्थ्यासाठी चांगलं असतं. हा डॉक्टर पण आहे, त्यामुळे त्यालाही जरा डॉक्टर गंभीर की पंचायत झाली. मी बघितलं हॉस्पिटलमध्ये ते हृदयाचं ऑपरेशन होतं आणि त्याला आता हार्ट अटॅक अनेक येतात. त्याचा पहिलाच हार्ट अटॅक होता त्या पेशंटचा, त्याला दुखून होता. आणि मी तो अनुभव घेतला आहे की त्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन ठेवतात आणि 1.5 तास कोणी बघतच नाही. असं पण घडतं की ते विजय असतात तर थिएटर रिकामं झालं की लगेच. मग मला असं वाटतं की ते लग्नात जेवायच्या पंक्तीला मागे उभे राहतात तसं मी वाट बघतो ऑपरेशन थिएटर. मग तसे होते तर एक नर्स आली आणि ती नर्स तो वाक्य ह्या ऐकलं पेशंटला, दिसत नव्हती नर्स काढू त्यामुळे. त्या काही नाही होईल चांगलं, पहिलं असं तरी उत्तम होईल, काळजी करू नका असं नर्सचं वाक्य ह्याला ऐकू आलं पेशंटला. बरं वाटलं पेशंटला की जरा आपल्या बाजूने बोलते म्हणून. थोड्या ती नर्स जवळ आली, तिला म्हणाल थँक्यू सो मच, तुम्ही बोललात मला एकदम बरं वाटतं. म्हणजे मी तुम्हालाही बोलले. मग जो ऑपरेशन करणार त्याचं पहिलं ऑपरेशन आहे, त्याला म्हटलं की होईल चांगलं व्यवस्थित. ॲनेस्थेशिया न देता कोमात गेला. हा जो आयुष्याकडे, स्वतःच्या प्रकृतीकडे, घरच्यांच्या प्रकृतीकडे बघण्याचा स्वास्थ्य म्हणजे आधी मी आणि माझं स्वास्थ्य पहिलं स्वास्थ्य, मग मी आणि माझं घर, कुटुंब स्वास्थ्य, दुसरा स्वास्थ्याचा मुद्दा. हे सगळे आजारी पडतात लक्षात ठेवा. यातलं कुठचंही कुटुंब स्वास्थ्य, मग तुमच्या सोसायटीमधलं स्वास्थ्य, मग तुमच्या रस्त्यावरचं स्वास्थ्य, वाहतुकीतलं, कार्यालयीन स्वास्थ्य, मग तुमच्या नगरसेवकाचं स्वास्थ्य म्हणजे त्यांनी केलेल्या कामामुळचं स्वास्थ्य, असे सगळे स्वास्थ्याचे अनेक शेड्स आहेत ज्या तुमच्या थेट उलटे परत येतात डोंगरासारखे. ते तुमच्या शरीरावरती परिणाम करतात. कारण तुम्ही जेवढे
संख्येनं असं ते वाढत जातं विविध स्तरांवरचं, तितकं ते बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतं आणि तुम्ही आजारी पडता. आणि म्हणून ह्या स्वस्थकडे जाण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती तुमच्या केवळ शरीराच्या माध्यमातून नाही आहे, ती घरातूनही आहे. तुमची भीती आहे, पान खाल्लं, सुपारी लागली, छातीमध्ये कळ आली, इथे त्या माणसाच्या मूळ स्वभावावरती अवलंबून हे श्वास येतात. तो जर म्हणाला की हे बहुतेक हार्ट अटॅक आहे, तर तो जर त्याला सुपारी लागायच्या छातीत आलेला पहिला जर हार्ट अटॅक म्हणाला, तर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर खरंच हार्ट अटॅक येतो. आउट ऑफ फिअर हार्ट अटॅक येतो. का तो मागचा अनालिसिस केला नाही, असं का घडलं? मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.